नमस्कार, आपण पाहतात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। दुचाकी अडवून मुलीचे अपहरण, आई भावावर दांडक्याने हल्ला। भिगवण येथे दुपारी 3:30च्या सुमारास विश्रामगृहाच्या पाठीमागे दिवसाढवळ्या घडलेल्या अपहरण प्रकरणी परिसरात खळबळ उडाली आहे। संबंधित मुलगी आई व भावासह दुचाकीवरून घरी जात असताना चारचाकीतून आलेल्या संशयितांनी त्यांना अडवले। आरोपींनी तिघांच्या डोळ्यात चटणीची पूड फेकून मुलीच्या आई व भावावर लाकडी दांडक्याने मारहाण केली। दोघे जखमी असताना मुलीला जबरदस्तीने वाहनात बसून आरोपी पसार झाले। या प्रकरणी जहीर हारून शेख व आयान हारून शेख यांच्या विरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल झालाय। अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली असून सीसीटीव्ही मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। भिगवण पोलीस स्टेशन या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये जहीर हारून शेख आणि आयान हारून शेख या दोन युवकांनी, या दोन आरोपींनी एका दुचाकीवरून जाणारी आई आणि तिच्या मुलीच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये लाल चटणी टाकून त्यांची गाडी त्या ठिकाणी अडवून त्यातील जे मुलगी आहे त्या 21 वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे। सदरची घटना घडल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरामध्ये सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आलेली होती। तसेच काही टीम यासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत। विविध टोलनाके आणि रस्त्यावर असलेल्या नाकाबंदी याच्यातून या दोन्ही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या भिगवण पोलीस ठाणे करीत आहे। थँक्यू। ही घटना कधी आणि कुठे घडली सर? ही घटना आज सायंकाळी 4 वाजता भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे। सर, या आरोपींचा सततच उपद्रव होतोय असं लोकांमध्ये बाहेरच्या चर्चा आहे, आता सतत उपद्रव। त्यांचं रेकॉर्डवर तर तसं काही आता आम्हाला चेक करावं लागेल, पाहावं लागेल।